नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। धार्मिक तसेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून तो जास्तीत जास्त लोकांना पाठवा। तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये अलख निरंजन लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दरवर्षी माघ शुक्ल द्वितीयेला धर्मनाथ बीज ही अनेक ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते। नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेमध्ये चौरंगीनाथ, अडवंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले। यांच्यापैकी धर्मनाथांची कथा ही अत्यंत रसाळ व अद्भुत असल्याचे सांगितले जाते। तीच आपण या व्हिडिओद्वारे विस्ताराने ऐकूया। तर आजचा दिवस म्हणजे माघ शुक्ल द्वितीयेचा दिवस आणि आजच आहे धर्मबीज। तेव्हा तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ही कथा ऐका। श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी 9 जण भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत। भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून या नवनारायणांनी कलियुगामध्ये अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण केला। त्यामध्ये एक म्हणजे कवी नारायण, ज्यांना मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखलं जातं। दुसरे म्हणजे हरिनारायण, ज्यांना गोरक्षनाथ म्हणून ओळखलं जातं। तिसरे म्हणजे करभंजन नारायण, ज्यांना गहिनीनाथ म्हणून ओळखलं जातं। चौथे अंतरिक्ष नारायण, ज्यांना जालंधरनाथ म्हणून ओळखलं जातं। पाचवे म्हणजे प्रबुद्ध नारायण, ज्यांना कानिपनाथ म्हणून ओळखलं जातं। सहावे अविहोत्र नारायण, ज्यांना वटसिद्धनाथ किंवा नागेश म्हणून ओळखलं जातं। सातवे म्हणजे दुर्मिल नारायण, ज्यांना भर्तरीनाथ म्हणून ओळखतात। आठवे म्हणजे चमस नारायण, ज्यांना रेवणनाथ। तसेच 9वे पिप्पलायन नारायण, ज्यांना चरपटीनाथ म्हणून ओळखलं जातं। तर असे हे नवनाथांचे 9 अवतार होय। एकदा काय झालं, मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तात्रेय प्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले। परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली। श्री गुरूंनी त्यांना 6 महिने ठेवून घेतले। नंतर गोरक्षनाथ श्री गुरूंना म्हणाले, आमचा जन्म जगतकल्याण आणि परोपकारासाठी झालेला आहे, त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी। दत्तगुरूंनी जड अंतःकरणांनी त्यांना निरोप दिला। मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ काशी क्षेत्री निघाले। वाटेत प्रयाग क्षेत्री येऊन पोहोचले। त्यावेळी काय झालं, तेथे त्रिविक्रम राजा राज्य करीत होता। राणीचे नाव रेवती होते। त्यांना एकसुद्धा अपत्य नव्हते। त्रिविक्रम राजा परम उदार, ज्ञानी, परोपकारी, प्रजाहितदक्ष होता। विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत होता, त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती। प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते। मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रम राजा स्वर्गवासी झाला होता। राज्यात हाहाकार उडाला होता। सारी प्रजा शोकाकुल झाली होती। राणी रेवतीच्या दुःखाला पारावार उरला नव्हता। सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली। त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले। मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली, पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते। त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाला होता। पुन्हा भूलोकामध्ये जन्म घेणे त्याला शक्य नव्हते। मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ गावाबाहेरच्या शिवालयामध्ये येऊन थांबले। त्यासमोरच एक स्मशानभूमी होती। तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला। त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरक्षनाथांचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला परत जिवंत करून प्रजेला आनंदी करावे। तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो, असा त्यांनी हट्ट धरला। त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले, राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झालेला आहे, त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे। तेव्हा गुरूंचा उपदेश गोरक्षनाथाला उमजला आणि तो शांत बसला। मच्छिंद्रनाथांनी ओळखले की गोरक्षनाथ गुरूची अवज्ञा केल्यामुळे स्वतः प्रायश्चित्त घेईल, म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राण त्याग करायला तयार झालास तर यावर मी एक पर्याय तुला सांगतो। राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो, त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने
राज्याचा सर्व कारभार पाहीन. 12 वर्षानंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन, परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव. हे ऐकून गोरक्षनाथ विस्मयाचकित झाला. त्याने मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली. मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून त्यामागून राजाच्या मृतदेहामध्ये प्रवेश केला. तेव्हा राजा त्वरित उठून बसला. राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला. सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत पुन्हा नगरामध्ये नेले गेले. इकडे शिवमंदिरामध्ये गोरक्षापुढे यक्षप्रश्न उपस्थित झाला. मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण 12 वर्षे कसे करायचे? तेवढ्यात तेथे एक स्त्री आली. तिला विश्वासामध्ये घेऊन त्यांनी सर्व सत्य घटना सांगितली आणि गोरक्षनाथ तिला म्हणाले, माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे, तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस. श्री गुरूंचे शरीर 12 वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव. गोरक्षनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्यांना एक गुप्त भुयार दाखवले. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद करून घेतले. त्यानंतर ती स्त्री म्हणाली, साधू महाराज, हा देह 12 वर्षे चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल? तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत. ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहेत. त्या स्थितीमध्ये तेजस्वी ते राहू शकतात. परंतु तू हे गुपितच ठेव, नाहीतर अनर्थ घडेल. स्त्री तसे वचन देऊन निघून गेली. इकडे राजा त्रिविक्रमाच्या देहामध्ये प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून घेतली आणि यथायोग्य रीतीने सर्व राज्यकारभार चालवला. रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेच त्यांचे बोलणे वागणे ठेवले. त्यामुळे राणीला संशयसुद्धा आला नाही. स्मशानाजवळ असलेल्या शिवालयामध्ये जाऊन दररोज रात्री सांब सदाशिवाचे दर्शन घेण्याचा नित्यनेम त्यांनी चालू ठेवला. त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली. गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बर्बर भाषेत सांगितली. त्यामुळे इतर कुणालाही त्याचा उलगडा कळला नाही. अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरामध्ये जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला. गोरक्ष 3 महिने तेथे राहिला. ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे पाहून गोरक्षनाथ म्हणाला, आपण आपली योगसाधना करून हित साधावे. मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी. मग गुरूंच्या आज्ञेवरून ते तीर्थयात्रेस गेले. पुढे 6 महिन्याचा कालावधी लोटला. राणी रेवती गर्भवती राहिली. यथावकाश तिला पुत्ररत्न झाले. त्याचे बारसे थाटात केले आणि त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवले. धर्मनाथ 5 वर्षांचा झाला. राजा राणीने एके दिवशी भगवान शंकरांची षोडशोपचारे पूजा केली. पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले. तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली, हे गिरिजापते, तुझ्या कृपेने मी तृप्त, समाधानी, आनंदी आहे. परंतु मला एकच मागणे आहे, मी सौभाग्यवती असतानाच मला मरण येऊ दे. राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली. राणीला तिचे हसणे खटकले. राणीने तिला हसण्याचे कारण विचारले तेव्हा ती स्त्री गप्प झाली. राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले. नाईलाजाने ती म्हणाली, मी गरीब आहे. संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल. त्यावर राणीने तिला अभयवचन दिले. मग पुजारणीने राणीला एकांतामध्ये सर्व घटना सांगितली जी सत्य होती. राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहामध्ये मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला. तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण म्हणजेच अहेव मरण मागितले म्हणून मला हसू आले. यापुढे 12 वर्षे मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार आहेत. त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील. तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे. नंतर तिने मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर दाखवले. ते पाहून राणी खूप उदास झाली. राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला. या निमित्ताने आपल्याला मातृत्व व राज्याला वारस मिळाला.
7 वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार, धर्मनाथाला कसे मोठे करणार, राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार, यावर तिने उपाय निवडला. मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर नाहीसे करून टाकले तर सर्वच प्रश्न सुटतील. तिने मच्छिंद्रांचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले. भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून निश्चिंत राहिली. ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासामध्ये एकदम जाग आली. तिने भगवान शंकरांना रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले. शंकरांना खूप हळहळ वाटली. त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे पुन्हा एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग. पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली. त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने मच्छिंद्राच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितले की हा भग्नदेह आपला शत्रू मच्छिंद्रनाथाचा आहे. याने आम्हाला नग्न करून आमची फजिती केली होती. अष्टभैरवांना सळो की पळो केले होते. तेव्हा त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येणार आहे. सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला. त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला. त्याच्या भोवती 84,72,00,000 शिवगण, कोट्यावधी यक्षिणी, चामुंडा, शंखिनी, डाकिनी सशस्त्र ठेवल्या. त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयामध्ये जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे. पण आपण दिव्यदृष्टीने एकदा पाहावे असा विचारही त्याच्या मनात आला नाही. अशा प्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता 12 वर्षांची मुदतसुद्धा इकडे संपत आली होती. तिकडे 12 वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयाग क्षेत्री गुरुभेटीसाठी शिवमंदिरामध्ये आले. त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्राच्या देहाबद्दल विचारले. तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील वृत्तांत सांगितला. गोरक्षांना खूप वाईट वाटले. तेव्हा ती स्त्री म्हणाली, मच्छिंद्राच्या देहाचे काय केले ते रेवती राणीला विचारून येते. असे सांगून ती राणीकडे गेली. तेव्हा रेवती राणीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यामध्ये टाकले. ते कीटकांनी खाल्ले सुद्धा असतील. हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला. तिने गोरक्षनाथांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यांना संताप आला, परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून ते शांत राहिले. मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही. कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील, त्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले, गुरूंच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्मरूप घेऊन जातो, परंतु माझा देह इथेच ठेवून जातो. मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर, नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा असाच नाश करील. असे सांगून तो सूक्ष्मरूपाने बाहेर पडला. त्याने 10 दिशा, सप्तद्वीप, सप्तपाताळे, गुप्तगुहा व सर्व ब्रह्मांड, वैकुंठ भुवन देखील शोधले. शेवटी कैलासावर गेला. तेथे त्याला वीरभद्र, शिवगण, चामुंडांच्या पहाऱ्यात गुरूंच्या अस्थि, त्वचा, मांस यांचे अवशेष दिसले. तो पुन्हा शिवमंदिरामध्ये आला. स्वतःच्या शरीरामध्ये प्रवेश केला व युद्धाची तयारी केली. सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात द्यावा असे सांगितले. सूर्य वीरभद्राकडे गेला व मच्छिंद्रांचा देह परत देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला. वीरभद्राने अष्टभैरव 72,84,00,000 गणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहायला सांगितले. गोरक्ष व चौरंगीने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. एकमेकांवर अस्त्रे सोडली. यामुळे सर्व देव भयभीत झाले. भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले. त्यांनी दोघांना शांत केले, परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी अस्त्रांनी मारून टाकले. त्यावेळी शंकरांना दुःख झाले. गोरक्षांनी वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला. तेव्हा महादेव म्हणाले, वीरभद्र जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये शिवमंत्र जपत असे. तेव्हा त्याच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल. ती हाडे वीरभद्राची समजावी. अशा रीतीने गोरक्षांनी संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली. श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले. ते सर्व सोडून भुयारामध्ये त्याचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले. त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली.
तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व 12 वर्षांची मुदत संपत आल्याची कल्पनासुद्धा दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहामध्ये पुनरागमन करण्याची ओढ लागलेली आहे, त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून ते राजवाड्याकडे निघून गेले. राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला अभिषेक केला आणि तो त्याचा राज्याभिषेकच होता. सर्व प्रजाजनांना सुवर्णदान, मिष्टान्न भोजन, कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरामध्ये प्रवेश केला. गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला. गोरक्ष व चौरंगींना आनंद झाला व त्यांनी आपल्या गुरूंना वंदन केले. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून राणी रेवती शयनगृहामध्ये गेली. तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे. तिने दुःखाने हंबरडा फोडला. राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ, प्रधान, मंत्रीगण सगळे धावत आले. राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली. त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानामध्ये अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ, गोरक्ष व चौरंगी तेथे हजर होते. मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले. पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाला. त्याने अन्नपाणी वर्ज्य केले. राणीने एकांतामध्ये धर्मनाथाला पित्याविषयी सर्व रहस्य जे होते ते सांगितले. नंतर धर्मनाथाने शिवमंदिरामधून 3ही नाथांना पालखीत बसवून राजवाड्यात आणले. 1 वर्षभर ते तेथे राहिले. आता तू मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे. 12 वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तीर्थयात्रेला निघून गेले. धर्मनाथाने मच्छिंद्रनाथाची आज्ञा पाळली होती. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रजा सुखात होती. आपल्या मातेलाही त्याने सुखासमाधानाने ठेवले होते. तिची तो मनोभावे सेवा करीत होता. त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती. त्यांना एक पुत्रही झाला होता. त्याचे त्रिविक्रम असे नाव ठेवले. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले. धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले. काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीमध्ये चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला. धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास अतिशय उत्सुक होता. माघ शुक्ल द्वितीयेला म्हणजे ज्याला आपण धर्मबीज असे म्हणतो, त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास गुरुदीक्षा दिली होती. या समारंभास स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते. या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले. सर्व प्रजाजनसुद्धा प्रसाद घेऊन संतुष्ट झाले. या दिवशी आवर्जून उडदाची काळी डाळ असते तर तिची आमटी किंवा ज्याला आपण घुटं म्हणतो ते बनवलं जातं. बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि त्यानंतर जे काही उडदाचे किंवा मुगाचे वडे असतात ते बनवले जातात. आंबील बनवली जाते काही ठिकाणी आणि गोडधोड पदार्थसुद्धा आता बनवण्याची पद्धत आहे. तर दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली. तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली, प्रसिद्ध झाली. दरवर्षी हा उत्सव नित्याने होऊ लागला. दरवर्षी माघ शुक्ल द्वितीयेला हा उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य, दुःख, रोग, संकटे, भवभय, दोष, पीडा यांचा समूळ नाश होईल. तेथे लक्ष्मी वास करील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. संसारामध्ये सुखसमाधान प्राप्त होईल. आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथामध्ये प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे. प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते 4ही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकवल्या. ते बद्रिकाश्रमात आले. तेथे भगवान शंकरांचे दर्शन घडवले. त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्येला बसवले. 12 वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले. 12 वर्षानंतर तीर्थयात्रेवरून आल्यानंतर मोठे उद्यापन केले. या सोहळ्यामध्ये सर्व देव देवतांना आमंत्रित केले. त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद तसेच वरदान दिले. सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले. त्यानंतर मच्छिंद्रासहित सर्वजण तीर्थयात्रेला निघून गेले. तर मंडळी, अशा पद्धतीने ही धर्मनाथ बीजेची कथा होती.
तर या कथेतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं. खरं तर सर्वसिद्धीचे जनक असणाऱ्या नाथांची कथा ऐकवण्याचं सामर्थ्य सामान्य व सांसारिक माणसाची पात्रता नाही, परंतु ही कथा जी आहे ती धर्मनाथ विजेच्या निमित्ताने मला ऐकवता आली. यातच खूप आनंद आहे आणि नवनाथांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा हीच इच्छा आहे. बघा, आपण नवनाथांची प्रार्थना करताना किंवा त्यांचा जय जयकार करताना काय म्हणतो? जय अलख निरंजन. तर जय म्हणजे विजय, अलख म्हणजे अलक्ष अर्थात जे पाहता येत नाही ते ब्रह्म, निरंजन म्हणजे अंजन नसलेले, अंजन म्हणजे काजळ, काळेपणा, डाग, मलिनता किंवा अंधार, अज्ञान. अंजन नसलेले म्हणजे ज्यामध्ये अजिबातच डाग नाही, म्हणजेच जे पूर्ण तेजोमय आहे ते ब्रह्मस्वरूप जाणणे म्हणजे अलख निरंजन. आदेश असंही आपण बऱ्याच वेळा नवनाथांच्या जय जयकारामध्ये ऐकतो किंवा आपण म्हणतो सुद्धा. आदेश हा परमपद स्थितीदर्शक शब्द आहे. आदेश हा शब्दोच्चार ब्रह्मस्वरूपतेचा निदर्शक आहे. आत्मा, परमात्मा आणि जीवात्मा हे भिन्न नसून एकच असल्याचा प्रतिपादक शब्द म्हणजे आदेश होय. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही ही कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना धर्मनाथ विजेच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीकृष्ण अर्पणमस्तू. धन्यवाद.